मनातले दादा आणि सतत प्रभाव टाकणारे दादा आपल्या क्षणोक्षणी त्यांच्याच प्रभावात मी पण वाढले. त्यांच्या हस्ते मला इतकं कंट्रोल होत नाही. मला कुठल्या गोष्टी बघितलं तर मला खूप फील होतं. मी त्या दिवशी त्या दिवशी नाशिकला होतो पण मला इतकं फील होतं. त्याच्यावेळेस मला आठवतं सगळ्यांची अवस्था तीच आहे. मला खूप वाईट वाटतं. मला असं हवतच नाही की त्याच्यामुळे आपल्याला दादा सतत टिकवून ठेवायचे आपल्यामध्ये. मला म्हणायचं तू माझा अल्पसाहित्याचा कार्यकर्ता यश तू काही काळजी करू. तेव्हा मला खूप फील होते बघितल्यावर. जयदाला बघितल्यावर तुम्हाला बघितलं मला खूप वाईट वाटतं या गोष्टीचं सगळे. आता नियतीच्या हातात सगळ्या गोष्टी असतात, आपल्या हातात नसतात. नाही तर आपण कधीच अशी वेळ येऊ दिली नसते आपल्यावरती. पण आता आपण आपल्या सगळ्या गोष्टींमधून आपण दादांची जी अपूर्ण स्वप्न आहेत ती पूर्ण करण्यासाठी सगळ्यांनी प्रयत्न करायचे. आणि आपल्या आपल्या परीनं तुम्हाला माहिती तुम्हाला काय करायचं. मी एवढं सांगू म्हणजे इच्छिते तुम्हाला सगळ्यांना की दादांसारखं नाहीच, पण नक्की प्रयत्न करायचा. मला पूर्ण विश्वास होतो. आणि तुमच्याशिवाय काही करू शकणार नाही कोणीच. तुमचा पाठिंबा असेल तरच आम्ही पूर्ण ताकदीने तुमच्या पाठीमागे आहोत. पूर्ण ताकदीने तुमच्या पाठीमागे आहोत. आम्ही तुम्हाला कधी सोडणार नाही, ते कधी सोडणार नाही. तुम्हाला ज्या माणसाने आमच्यासाठी पूर्ण आयुष्य वेचलं त्या व्यक्तीसाठी आम्ही तुम्हाला कधीच सोडणार नाही. आमचा सर्व तरुणाचा पाठिंबा तुमच्या पाठीशी राहील काय. भावनिक म्हणून नाही, ठीक आहे. धन्यवाद. बारामतीकरांनी सगळ्यात नेहमी प्रत्येक ठिकाणी विक्रम केलेले आहेत. तुमच्यावर अवलंबून आहे. नक्कीच होईल, नक्कीच होईल. आम्ही माळेगावकर पण 100% तुमच्या पाठीशी. सगळे झाले त्याच्यामध्ये प्रत्येक बारामतीकरा इथला असेल, बाहेर असणारा असेल, कुठलाही असेल. ठीक हे चला बॅडमिंटन सकाळचा ग्रुप आहे. माने साहेब, सचिन माने, बारामती काटरी, सचिन बोला, जगताप सर, श्री, सगळा ग्रुप या ना. काटे साहेब या. डॉक्टर देशमुख हे सांगलीचे डॉक्टर, हा सचिन मांढरे, हे जाधव, कोळेकर, हा सगळा पूर्ण आमचा सकाळचा 30 लोकांचा ग्रुप आहे. अजून येतील. आज संडे असल्यामुळे उशीर आला. हळूहळू येतील सगळे लोक. आपल्याला प्रचंड मताधिक्याने निवडून यायचं. वैरी साहेबांना आपल्याला मताधिक्य जास्तीत जास्त प्रकारे वाढवायचे सगळ्यांना. तुम्ही तर देणारच आहात, पण तुमच्या ठिकाणी सगळ्यांना फक्त बाहेर काढायचे एवढंच. हा, सकाळच्या 12 आपल्याला जास्तीत जास्त मतदान करून घ्यायचं. उन्हाचा कोण तडाख असल्यामुळे शक्यतो अगोदरच मतदान करून घ्यायचं वैरी साहेबांना. आणि हायेस्ट मतदान निवडून येणार सांगायची गरज नाही. सगळे असे बारामती प्लस आम्ही ग्रामीण भागातून येतो. म्हणजे मी पिंपळीतून येतो, कोण म्हणजे बारामतीच आहे ना. हो, हे सगळ्या फील्डमधून आहे. आणि मला की दादानी एवढं सगळं केलं. हे उडून पण असतं की दादा वैरी साहेब, आज जो खऱ्या अर्थाने जीवनाचा जो आमच्यासाठी फिटनेसचा जो गुरु आहे तर तेच आम्हाला आहे. ज्यावेळेस आम्ही वॉकिंग ट्रॅक वर्ण करतोय ते इतका जबरदस्त हे होतं की फिलिंग येत आहे की बापरे. की ज्यावेळेस आम्ही ते पाठवतो अगदी मुंबई शहर असेल किंवा पुणे शहरात त्यांचे रिफ्लेक्शन्स येत आहेत तर ते म्हणतात की बापरे खरोखरच की. आणि खरोखरच मी भगवंताच्या प्रार्थना केली तुमच्या रूपामध्ये आम्हा सर्वांना दादा पाहिजे मिळो. समस्त आमच्या टीव्हीच्या माध्यमातून माझं मनोगत व्यक्त करतो. आज खरं म्हणजे दादा असे होते की चाले देशे मंदावी पावल्यातून होतो त्या अनुषंग होते. दिलदारपणा तो होता स्वतः, पण शब्दाचे पक्के आणि कामाचे एक्के असे असणारे दादा. आणि तेच दादा तुमच्या रूपात आम्हाला पाहायचं आहे. हे दादाच्या रूपात हम तुम्हारे
मनातले दादा आणि सतत प्रभाव टाकणारे दादा आपल्या क्षणोक्षणी त्यांच्याच प्रभावात मी पण वाढलेले आहे.